जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे तर हे ऐका, नाहीतर दुसरा व्हिडिओ बघू शकता. पैसा. मित्रांनो, पैसा आकर्षित करणे ही केवळ नशिबाची गोष्ट नाही, ती तुमच्या सवयी, मानसिकता आणि कृती यावर अवलंबून असते. यामध्ये तुम्हाला मी फक्त 10 गोष्टी सांगणार आहे आणि शेवटची 10वी गोष्ट तर अशी आहे, जर तुम्ही ती लागू केली तर लगेचच श्रीमंत व्हाल. नंबर 1, कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्याकडे सध्या जेवढे पैसे आहेत त्याबद्दल कृतज्ञ राहा. तक्रार केल्याने नकारात्मकता वाढते, तर आभार मानल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. रोज रात्री झोपण्यापूर्वी आज मिळालेल्या सुखाबद्दल देवाचे किंवा निसर्गाचे आभार माना आणि बघा तुमची सुरुवात कशी चांगली होते. नंबर 2, स्पष्ट ध्येय निश्चित करा. तुम्हाला नक्की किती पैसे हवे आहेत आणि ते कशासाठी हवे आहेत हे कागदावर लिहा. मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, यापेक्षा मला या वर्षाअखेर 5 लाख रुपये साठवायचे आहेत, हे ध्येय जास्त प्रभावी आहे. असेच ध्येय तुम्हालाही स्पष्ट करायचे आहे. नंबर 3, पैशांचा आदर करा. मित्रांनो, पैसा ही एक ऊर्जा आहे. तुमचे पाकीट नीटनेटके ठेवा. फाटलेल्या नोटा किंवा अस्तव्यस्त ठेवलेले पैसे नकारात्मकता दर्शवतात. पैशांचा व्यवहार करताना नेहमी आनंदाने करा, ज्यामुळे तुमच्याकडे पैसा आकर्षित होईल. मित्रांनो, ही साधी गोष्ट आहे पण खूप प्रभावी आहे. नंबर 4, गुंतवणूक करण्याची सवय. मित्रांनो, केवळ बचत करून कोणी श्रीमंत होत नाही. तुमच्या उत्पन्नाचा किमान 20% हिस्सा चांगल्या ठिकाणी गुंतवा, जसे की शेअर्स किंवा सोने विकत घ्या, ज्यामध्ये तुमचा फायदा होईल. नंबर 5, पैशांचे आकर्षण. असा विचार करा की तुमच्याकडे आधीच हवे तेवढे पैसे आले आहेत. तो आनंद अनुभवण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक विधाने वापरा, जसे की मी पैशांना माझ्याकडे आकर्षित करत आहे. असे काही विचार तुम्ही तुमच्या मनात ठेवायला सुरुवात करा. नंबर 6, नवीन कौशल्य शिका. तुमचं महत्त्व वाढलं की तुमचा पगार आपोआप वाढेल आणि फायदा पण होईल. काळानुसार स्वतःला अपडेट ठेवा. काहीही नवीन शिकण्याची आवड असू द्या, ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. लोकांशी बोलण्याची कला शिका. नंबर 7, दान. मित्रांनो, असे मानले जाते की जेव्हा तुम्ही समाजाला काहीतरी देता तेव्हा निसर्ग तुम्हाला दुप्पटपणे परत देतो. तुमच्या उत्पन्नातील छोटासा भाग गरजू लोकांसाठी किंवा समाजकार्यासाठी खर्च करा. नंबर 8, खर्चावर नियंत्रण. गरज आणि हाव यातील फरक ओळखा. अनावश्यक गोष्टीवर खर्च टाळून तो पैसा भविष्यासाठी वाचवा. नंबर 9, उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त स्रोत. मित्रांनो, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर केवळ एका नोकरीवर अवलंबून राहू नका. जोडधंदा किंवा गुंतवणुकीतून मिळणारे उत्पन्न सुरू करण्याचा प्रयत्न करा किंवा
जे तुमच्या मनात आहे की हे चांगले आहे ते सुरू करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, नंबर 10, श्रीमंत लोकांच्या संगतीत राहा. मित्रांनो, ही एक अशी गोष्ट आहे जी सर्वात आधी केली तर लगेचच तुम्ही श्रीमंत लोकांसारखेच व्हाल. तुमच्या आजूबाजूला अशा व्यक्ती राहिल्याने तुमचे विचार आणि कॉन्फिडन्स वाढतो. अशा व्यक्ती असल्याने तुम्हाला बोलण्याची कला म्हणजे श्रीमंत लोकांशी बोलण्याची कला, बिझनेसमध्ये कसे वागायचे हे नेमके तुम्हाला माहीत पडत जाईल. मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, पैसा आकर्षित करण्यासाठी केवळ विचार करून चालत नाही, तर त्याला योग्य नियोजनाची आणि कष्टाची जोड द्यावी लागते.